भ्रष्टाचारांचा मेळा जमलेला आहे, भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी चालला आहे. हो, इंडियाच्या बैठकीत असं चाललेलं आहे का? मग केसरकर, जरा तुम्ही तुमच्या थोरल्या भावांना, म्हणजे माझ्याही थोरल्या भावांना, एकनाथ भाऊंना विचारा एकदा, आणि भाजपालाही विचारा की 2 दिवस आधी मोदीजींनी ज्यांच्यावर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले, 70,000 कोटीचा घोटाळा, तीच माणसं 2 दिवसानंतर तुमच्या सोबत बसली. हा भ्रष्टाचारांचा मेळा नव्हता का? काय होतं ते नेमकं? म्हणजे तुमच्याकडे माणसं आली की सगळे भ्रष्टाचार संपतात का? बरे, काय कमाल आहे या लोकांची. ते म्हणाले की स्वार्थासाठी एकत्रित जमले. हे स्वार्थासाठी जमले. आणि तुम्ही काय गुवाहाटीला पुण्य कमवायला, परमार्थ करायला, चारधाम करायला गेला होतात काय? कुणाबद्दल बोलताय? त्यात आमचे शिंदे साहेब पुन्हा पुढे बोलले. कसे गप्प बसतील? मग मुख्यमंत्री महोदय म्हणाले की रावणासारखी 10 तोंड आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण बोलताना फार संयमाने बोललं पाहिजे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण रावणाबद्दल बोलताय, पण खरंच आपल्याकडे ती किमान अर्हता आहे का? कारण रावण अत्यंत नीतिमान आणि चारित्र्यवान होता. रावण किमान शब्द बदलत नव्हता. रावण जे करत होता ते छाती ठोक करत होता. खरंच रावणाबद्दल बोलण्याची अर्हता आहे का आपल्यापैकी कोणाकडे? तर इकडे फडणवीस साहेब पुन्हा बोलते झाले. म्हणजे किती लोकांनी इंडियाच्या बैठकीवर काय काय बोलावं, काय काय करावं. मग फडणवीस साहेब असं म्हणतात की परिवार वाचवण्यासाठी हे आलेले आहेत आणि यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार किती लोक आहेत. होय फडणवीस साहेब, आमच्याकडे पंतप्रधान पदाच्या उमेदवारी करू शकणारे एक से बढ़कर एक चेहरे आहेत, असंख्य चेहरे आहेत, प्रचंड कॅलिबरचे चेहरे आहेत. पण फडणवीसजी 9 वर्षापासून तुमच्याकडे एक आणि एकच कंटाळवाना चेहरा आहे. त्याचं काय करायचं बोला? तो चेहरा सोडून दुसरा चेहराच नाहीये तुमच्याकडे, त्याचं कसं करायचं? आणि राहिला प्रश्न परिवारवादाचा, जर तुम्ही म्हणत असाल तर बाप मंत्री, भाऊ खासदार, धाकटा भाऊ आमदार, हा राणेंचा परिवार तुमच्याकडे काय करतोय बरं? विखे पाटील, सुजय विखे पाटील, हा परिवार तुमच्याकडे काय करतोय? 2 बहिणींमध्ये एक बहीण खासदार, दुसरी बहीण आमदार, हा परिवार तुमच्याकडे काय करतोय? तुम्ही काय परिवारवादाच्या गप्पा माराव्या बरं? हे सगळं चालू असताना मला खरंच कधीही नितेश राणेवर बोलावं असं वाटत नाही. अजिबात बोलायची इच्छा नसते. कारण माझं कायम म्हणणं आहे की काही बाळांना काही विटॅमिन्स कमतरता असते. नितेश राणेमध्ये संस्कार नावाच्या विटॅमिनची कमतरता आहे. त्यामुळे ते बाळ सतत किरकिर करत राहतं. पण काल ते असं म्हणाले, उद्धव साहेबांचा एक गळ्यातला कॉलर असणारा एक फोटो त्यांनी ट्विट करत की मम्मी येणार आहेत, मम्मीच्या स्वागताला सज्ज झाले. काय नितेश बाळा, असं करू नये बाळा, असं नाही करावं. कारण त्याच मम्मीच्या मांडीवर आपण 10 वर्ष खेळलात की नाही? हा, त्याच मम्मीच्या कृपेने आपण जुहूचा बंगला घेतला की नाही? जुहूच्या बंगल्यातलं 300 पट अधिकचं बांधकाम, हा, म्हणजे त्याच मम्मीच्या कृपेने दुधाची बाटली आपल्या तोंडात आली असेल की नाही? त्यामुळे जिनके दूध के दांत गिरे नहीं है वो ऐसी बातें नहीं करते बेटा, आराम से आराम से. मंडळी, खरं तर 2 दिवस सगळे सन्माननीय नेते बैठकांच्या त्या कामामध्ये व्यस्त आहेत. परंतु हे चालू असताना बाहेर ज्या पद्धतीने हे लोक आकांडतांडव करत आहेत, आदळआपट करत आहेत, ही आदळआपट यांना उत्तरही देणं गरजेचं. ते उत्तर याच्यासाठी की खरं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं असतं. लबाड लोक जर जास्तच गोंधळ घालत असतील, गोंगाट करत असतील आणि खरे शांत बसले तर असं वाटायला नको की लबाडाचीच बाजू खरी आहे का. त्यामुळेच आज या सगळ्या मुद्द्यांची स्पष्टता करण्यासाठी म्हणून आणि कालपासूनच्या ज्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा भाजपा, शिंदे गट आणि एकूण या सगळ्या मंडळींकडून घेण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याची उत्तरं देण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आपण बोलू शकाल. गुवाहाटीच्या खर्चाचं तुम्ही विचारताय, आमदार संजय रावांनी आता गुवाहाटीचा खर्च सगळा मी केलाय. सगळे वय संपलेले नेते
कोणी म्हटलं मी खर्च केलं? संजय खर्चाचं त्यांनी अंगावर घेतलं की मी सगळा खर्च केला. वा वा वा, चांगली गोष्ट आहे ना. त्याचे मग त्यांनी डिटेल्स सादर करावेत, खात्याचे डिटेल्स सादर करावेत. का सादर करत नाही? म्हणजे कालपर्यंत कधी अब्दुल सत्तार म्हणायचे मी खर्च केलाय, कदाचित आता अल्पसंख्याक म्हणून सत्तारांचा गेम झाल्यानंतर सत्तार आता नाराज असतील, त्यामुळे सत्तार बोलत नाहीये. परंतु जर आता संजय गायकवाड जर स्वतःवर, पण गायकवाडांनी पण लक्षात ठेवावं, एवढं स्वतःच्या अंगावर घेतलं तरी सुद्धा मंत्रिमंडळात गायकवाड तुमचं नाव येतच नसतंय. आता अजून एक मंत्रिपदाचं नाव आहे ते वळसे पाटलांच्या हिश्श्याला जाते, त्यामुळे शिंदेच्या गटाला तसंही काही मिळणार नाही. तुम्ही आता रावणाचं कौतुक केलं, रावण नीतिमान होता, धैर्यवान होता म्हणा, पण त्यांनी सीतेचं अपहरण केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की त्या काळातली युद्ध, त्या काळातली संघर्ष किंवा जो काळ रेखाटला जातो महाकाव्यांमधून, या सगळ्यांचा विचार करता ती माणसं निधड्या छातीनं एकमेकांवर वार करणारी, वार झेलणारी माणसं होती. दोन्ही विरोधक एकमेकांना, ते कूटनीती करणारे लोक नव्हते. आत्ताची जी ही सगळी माणसं आहेत ना, म्हणजे विरोधक सुद्धा तितका चारित्र्य संपन्न असला पाहिजे. हे आत्ताचे जे आहेत ना, हे कूटनीती करणारे आहेत. देवेंद्र पर्व हे महाराष्ट्राच्या राजकारणात कपटनीतीचं पर्व म्हणून ओळखलं जाईल. फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिगत मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेपोटी देवेंद्रजींनी फक्त महाराष्ट्राचं राजकारणच अस्थिर केलं नाही, तर महाराष्ट्र भाजपाला सुद्धा बॅकफुटवर नेलंय, हे सत्य नाकारता येणार नाही. आणि भाजपाचे जुने जाणते लोक सुद्धा ऑफ द रेकॉर्ड हे सत्य मान्य करतात. हे फार विशेष आहे. शिंदे आणि अजित पवार हे भाजपबरोबर आहेत, तो भाजप आवडत नाही असं मला असं वाटतं याचं उत्तर सुधीर भाऊंनाच विचारलेलं जास्त चांगलं राहील. कारण सुधीर भाऊ म्हणतायत की मला ते आवडत नाही, कधी चंद्रकांत दादा म्हणतात की मनावर एवढा मोठा दगड ठेवून. या सगळ्यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते का की भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांना हे पटत नाहीये, हार्डकोर RSSच्या लोकांना पण ही गोष्ट पटत नाहीये. पण निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी देवेंद्रजींनी जी काही सगळा डोलारा उभा केला, बरं एवढं करून हातात काहीच पडलं नाही. आणि पुन्हा नव्याने देवेंद्रजी आता मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही. ज्या राहुलजींची इमेज यांनी पक्कू करण्याचा प्रयत्न केला, ती इमेज तोडून ते इतके आता पुढे निघून गेलेत की काही केल्या भाजपने आता ते त्यांचा चौफेर उधळलेला वारू आवरता येणार नाही. निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. काय मला काही माहिती नाही त्याच्यात. ताई, रावणाला आपल्या पुस्तकामध्ये विलन दाखवलंय, तर तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेऊन त्यांना विरोध करायचा नाही प्रयत्न करताय नाही, का? तुम्ही नको त्या गोष्टीला हायलाइट करत बसू नका दादा. ऐका ऐका, मी हो रावण नीतिमान होता हे पुन्हा एकदा पुनरुच्चार करते. दोन लोकांचा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा संघर्ष, तुमचेही कोणी विरोधक असतात, पण समोर निधड्या छातीने वार करणारा, वार झेलणारा माणूस असला पाहिजे. रावण आणि राम ही दोनही माणसं त्या काळातली, जो संघर्ष दाखवला जातो, जेवढे आमच्या समोरची आदर्श उदाहरणं की तितकी नीतिमान असतात. त्याच्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंनी लगेचच हे बोलायचं हे पटणारच नाहीये आणि मी ते कधीच मान्य करणार नाही. पण त्याच्यावरून तुम्हाला जर वेगळे नरेशन सेट करायला जायचं असेल तर कृपया, मला वाटतं की मी त्याच्या आधीच नाही, मी तेच बोलते पुन्हा पुन्हा तुम्हाला, मी पुन्हा पुन्हा सांगणार होय रावण नीतिमान होता म्हणून. बोला. इलेक्शन जे आहे ते राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन कसं पाहता? वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना आत्ता यांना सुचते. त्याचं कारण यांच्या हे पक्क लक्षात आलंय की अनेक इलेक्शन्स आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे. जी आत्ता मोदी विरोधी आणि भाजप विरोधी लाट देशभरात आहे, मणिपूरचं जे काही घडलं, महिला खेळाडूंच्या बाबत जे काही घडलं, किंवा ज्या पद्धतीचं सांप्रदायिक विद्वेषाचं वातावरण भाजपाकडून वाढवलं जातंय, या सगळ्यांची नकारात्मकता म्हणून आपण निवडणुका हरू की काय, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एनी हाऊ काही करायचे, पण आपल्याला पार्लमेंटमधले नंबर्स राखायचे आहेत हे ज्यांना वाटतं ते आता या सगळ्या भाषा करतायत. पण मला त्याच्यात सबमिशन असं वाटतं की वन नेशन वन इलेक्शन याहीपेक्षा जर खरंच मोदीजींना या देशाची चिंता असेल तर वन नेशन वन एज्युकेशन
ही कॉन्सेप्ट जास्त गरजेची आहे. ताई संजय गायकवाड यांनी जी काही इंडियाची बैठक होती त्याच्यावरती जोरदार टीका केली. इंडिया आघाडीचे लोक शनिवारी खचले आता किती दिवस जगात राहतील त्याचा भरोसा नाही असं त्यांनी बोललं. नाही पृथ्वीचा आकार केवढा. सोडून दोन प्रश्न आहेत. उदय सामंतांनी असं म्हटलेलं आहे की इंडियाच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जायला हवं होतं आणि दुसरीकडे राहुल शेवाळे असं म्हणतात की इंडिया आघाडी किती दिवस टिकेल याबद्दलच शंका आहे. नाही त्यांना शंका जेवढ्या व्यक्त करायच्या त्यांनी निश्चितपणे व्यक्त कराव्यात. कारण विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण टॅक्टिक्स आणि माइंड गेम करायला हवे. सो त्यांनी करायला माझी काही हरकत नाही. पण जो पहिला मुद्दा आहे की स्मृतीस्थळावर जातील का वगैरे, मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपल्या भावनांचं प्रदर्शन करून त्याचं राजकारण इनकॅश करण्याची सवय ही शिंदे साहेबांना आणि भाजपाला गरज पडते. ज्या पद्धतीने आपण बघितलं की सावरकर गौरव यात्रा आम्हाला काढायची आहे. सावरकरांबद्दल जर खरंच प्रेम असतं तर केव्हाच सावरकरांना यांनी भारतरत्नही दिला असता आणि केव्हाच सावरकरांच्या संबंधाने जसा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा केला तसा सावरकरांचाही केला असता. काही हरकतच नव्हती. हा एक मुद्दा राहिला माझ्याकडनं बोलताना. एक असाही शेलारांनी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की सच्चर कमिशनचे इम्प्लिमेंटेशन का केलं नाही, मुस्लिमांच्या प्रश्नांचं काय झालं. तर ते त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की मुळात सच्चरच्या अंमलबजावणीबद्दल मोर्चे आणि आंदोलनं करणारे भाजपाचे आमदार पाशा पटेल होते. सत्ता आल्यावर पाशा पटेलही गायब झाले आणि तो अजेंडाही गायब झाला. काय झालं ते काही कळलं नाही. परंतु तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये मात्र निश्चितपणे म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जाणे असेल किंवा त्याहीपेक्षा त्यांचा विचार अस्तित्वात आणणे, त्यासाठी प्रयत्न करत राहणे, महाराष्ट्राचा लौकिक, महाराष्ट्राचा डंका हा देशभरात वाजला पाहिजे, गाजला पाहिजे, ही जी वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती त्यासाठी सन्मान्य पक्षप्रमुख झटत आहेत आणि काम करत आहेत. हरेगावमध्ये दलित तरुणाला चोरीच्या आरोपावरून मारहाण झाली. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडला असेल. नाही हरेगावमध्येच काय कितीतरी अशा घटना घडल्या की ज्या घटनांमधून वारंवार हे दिसतंय की महाराष्ट्रातलं गृह खातं हे म्हणजे त्याची पकडच राहिलेली नाहीये. कारण गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था राहावी यावर लक्ष देण्यापेक्षा जपानमधनं जाऊन कुठल्या कुठल्या डिग्र्या आणतात त्यांनाच माहिती. कारण डॉक्टरेट करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते इथल्या डॉक्टरेट करणाऱ्या लोकांना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी एक बातमी आहे. तुम्हाला काय वाटतं ते आल्यानंतर? मला त्याच्यातनं एवढंच वाटतं की कदाचित मग त्यांच्या आचलेल्या मतदारसंघातनं हरण्याची त्यांना भीती वाटते. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ शोधतायत. मग आधी मेधा कुलकर्णींवरती अन्याय झाला होता, आता पुन्हा नवीन कुणावर अन्याय करतात. कुणा स्वागत, अरे भाई नाही स्वागत करेगी तो मरेगी बुड्ढी अशी अवस्था आहे. न स्वागत करून सांगतात कुणाला, करणंच भाग आहे त्यांना. 48 जागा निवडू असा विश्वास व्यक्त करतात. याचा अर्थ असा आहे की सगळी दारोमदार मोदींवरच आहे. म्हणजे देवेंद्रचा करिश्मा काहीच नाहीये. म्हणजे देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ढ आहे. काय काय मुख्यमंत्री अजित पवार चांगली गोष्ट आहे ना. कालपर्यंत त्यांना कमलाबाई असं म्हणत ते लोकांना छान एक करायचे. आता जर ते कौतुक करत असतील, जो हे बघा काय म्हणतात त्याला, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जर हा न्याय लावला तर योग्य आहे भूमिका. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं. मला असं वाटतं की आमची जी एक भूमिका ठरलेली आहे टीका टिप्पणीच्या याच्यात न जाता महाराष्ट्राचा रोडमॅप ठरवावा. तो रोडमॅप घेऊनही मी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा बोलेन. 10 तारखेला होऊ दे चर्चाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा हडपसरमध्ये एकत्र येत आहोत. हडपसरमध्ये होऊ दे चर्चा होणार आहे, ज्याच्यामध्ये मी, भास्कर जाधव आणि आदित्य जी ठाकरे साहेब आम्ही सगळे तिथे उपस्थित असू. तेव्हाही आपल्याला या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याही वेळेला मिळतील. पुण्यासंदर्भात काय, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, परंतु आता प्रत्येक गोष्टीत अजित पवार पुढाकार घेतात, अजित पवार भूमिका घेतात. चंद्रकांत पाटील काय असं वाटतं? नाही, चंद्रकांत दादांचं पालकमंत्री पद जरी गेलं तरी किमान दादांना भाजपने निर्णय प्रक्रियेत तरी ठेवावं अशी माझी किमान अपेक्षा असेल. कारण देवेंद्रजींच्या कपट नीतीमुळे, महत्वाकांक्षेमुळे शेलारांचं कार्यक्षेत्र मर्यादित झालंय.
कानामागून आलेले प्रसाद लाड आणि दरेकर आता अत्यंत मुजोर झालेले आहेत. सगळी जुनी टीम बाजूला गेलेली आहे. जो जुना पक्ष होता, अटलजींचा पक्ष, अडवाणींचा पक्ष, जो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून की ज्याच्यामध्ये अटलजी सांगत होते की मंडी सजी हुई थी, माल बिकने को तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा, ती पार्टी आता राहिली नाही. आता भारतीय जनता पार्टी, भाजपा, ही भाजपा आता भाड्याने जमवलेला पक्ष अशा पद्धतीचा पक्ष झालेला आहे. उद्या सकाळी वेळेची नेत्यांचं वय काढलं जाते. आता म्हणतात की किती दिवस टिकतील, वय झालेलं आहे, त्या किती दिवस जगतील हेच माहित नाही. इतरांचं अहित चिंतणारे लोक किती संस्कारशील असतील हे त्यांच्या त्या बोलण्यातूनच लक्षात येतं. आणि अशा अजिबात संस्कार नसणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तरं द्यावीत, प्रतिक्रिया द्यावीत आणि त्यांना मोठं करावं असं मला अजिबात वाटतं. संभाजी भिडेची उद्या सभा आहे, त्या सभेबद्दल तुमची काय भूमिका आहे? कुणाची? संभाजी भिडेची सभा आहे, त्याच्याबद्दल तुमची काय? नाही, त्याच्यावरती माझी भूमिका मगाशीच मांडली की महापुरुषांच्या मान सन्मानाबद्दल बोलणारी भाजपा इकडे क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, गांधीजींचा किंवा छत्रपती शिवरायांचा, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही मोक्काट सोडता, त्याला पोलीस प्रोटेक्शन देता आणि इकडे दलित, दीनदलित, पीडित, उपेक्षित लोकांवर अत्याचार होतात. यावरूनच भाजप आणि भाजप नेत्यांची भूमिका काय ती स्पष्ट होती. एक मोठी ट्रीटमेंट ज्या वेळेला चालू असते ना त्यावेळेला काही रिॲक्शनरी गोष्टी घडत असतात. तुम्ही एखादं औषध घेतलं की छोटी छोटी पुरळ उठते, कधी ताप येतो, कधी काही एखादी ॲलर्जी होते. तशी इंडियाची जी ही बैठकीची मोठी प्रोसेस चालू आहे त्यानंतर अशा ॲलर्जी होणाऱ्या काही रिॲक्शन्स येत आहेत. अशा छोटे छोटे बुडबुडे आणि पुरळ उठते, त्यावर काही फार लक्ष देऊ नये. आपण मोठी डायग्नोसिसची जी ट्रीटमेंट आहे ती कॉन्सन्ट्रेट केली पाहिजे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय आणि वन नेशन वन नेशनच्या चर्चा देखील या माध्यमातून सुरू झाल्या. जिसकी लाठी उसकी भैंस होती आहे. नंबर्स जास्त असल्यामुळे त्याचा दुरुपयोग करत वाटेल तेव्हा विशेष अधिवेशनं, जर मोदीजींना आणि भाजपाला विशेष अधिवेशन बोलावण्याची इतकी घाई आणि निकड होती तर मणिपूरमध्ये जेव्हा आमच्या माय माऊल्या नागवल्या गेल्या तेव्हा विशेष अधिवेशन का बोलावून तुम्ही बोलला नाही, त्यावरती चर्चा का केली नाही. मला वाटतं देशाच्या विकासाच्या प्रश्नावरती काहीच बोलत नाही. ते अननेसेसरी गोष्टींचा डोलारा मात्र उभा केला जातो. हे सगळं आणि सगळं इलेक्शन समोर ठेवून अगदी आणि एक नुसती इंडियाच्या बैठकीची प्रोसेस सुरू झाली आणि झटक्यात गॅस सिलेंडरचे 200 भाव हे कमी करतात. म्हणजे इंडियाच्या बैठकीचा धसका किती घेतलेला आहे ते आपल्याला दिसून येतं. एक मिनिट. सर, एक मिनिट.